श्री गणेशाय नमः। जय जगदम्बा माता की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय। मोठे ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जगदम्बा माता की जय। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्मनामात झाला जयाने, सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, जरिचरी वनिधेनु आठवी वत्स नित्य, जननगिरी कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदी नकळे, अज्ञान मेले करू गाली गे मद प्रेम पाकर, सदा दूरी नको वेद प्रेमे बात मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जगदम्ब माता की जय। आपण देवी भागवताच्या कथेचा दुसऱ्या दिवसाचा कथाभाग बघत आहोत। दुसऱ्या दिवसाचे 2 कथाभाग आपण पाहिले। आज आपण तिसरा कथाभाग पाहणार आहोत। पहिल्या 2 कथाभागामध्ये आम्ही व्यासांचं चरित्र, त्यानंतर शुकाचार्यांची जन्मकथा आणि शुकाचार्यांना व्यास महर्षी गृहस्थाश्रमाचं महत्त्व सांगतात। परंतु शुकाचार्यांच्या मनामध्ये गृहस्थाश्रम करावा ही इच्छाच नाही, आणि त्यावेळेस अनेक प्रकारे व्यासाने त्यांना समजून सांगितले गृहस्थाश्रम हा कसा श्रेष्ठ आहे। गृहस्थाश्रम जर श्रेष्ठ नसता तर भगवती मातेनं, आदिशक्ती मातेनं त्या ब्रह्मदेवाला सृष्टीची उत्पत्ती कर म्हणून सांगितलंच नसतं। सृष्टीची उत्पत्ती करून या जीवाकडनं उत्तम रीतीने गृहस्थाश्रम संसार करून, नंतर त्या जीवाला परमार्थ उत्तम करून, संसार उत्तम करून, परमार्थही उत्तम करून घ्यावा, हा देवी भागवताचा हेतू आहे। आणि त्यामुळे देवी भागवत तत्व प्रपंच करा नेटकार मग परमार्थ। प्रपंच करा, गृहस्थाश्रम करा, आणि त्यातून तुम्ही गृहस्थाश्रमातून मुक्त व्हा। मग त्याकरता ह्या गृहस्थाश्रमाचं महात्म्य आम्हाला व्यासांनी सांगितलं आणि ते आम्ही ऐकलं। शुकाचार्याला व्यासांनी पटवून दिलं की गृहस्थाश्रम हा कसा श्रेष्ठ आहे, पण तरी ते जेव्हा मानत नाही त्यावेळेस राजा जनकाचं उदाहरण ते सांगतात की राजा जनक हा विधेय आहे, जीवनमुक्त आहे। मग राज्य करणारे, समाजात वावरणारे, गृहस्थाश्रम चालवणारे हे जनकराजे विधेय कसे, संसारात राहून ते संसारापासून अलिप्त कसे, हा विचार शुकाचार्य मनात येतो। मनात येऊन शुकाचार्य म्हणतात ठीक आहे की मी मिथिला नगरीला जातो,
विदेहजनकाच्या आधिपत्याखाली असलेली ही नगरी तिथं जाऊन काही दिवस राहतो, सगळं अवलोकन करतो आणि तो राजा कसं राज्य करतो आणि राज्य करणारा राजा, प्रजेला दंड देणारा राजा दंड देत असून देखील विधेय कसा, याचं मला चिंतन होईल, त्याचं ज्ञान होईल आणि म्हणून मी त्यांच्याकडे जातो असं म्हणून या शुकाचार्याने व्यासांची परवानगी घेतली. व्यासाने दीर्घायुष्य हो असा आशीर्वाद दिला आणि म्हटलं, तू तिथून लवकर परत ये. मग वेदाध्ययन करून सुख व्हावे तुला, असा माझा विचार आहे. मग त्यांनी शुकाचार्यांनी जे ते व्यासानं प्रदक्षिणा घातली आणि शुक तिथून निघाले. वाटेमध्ये अनेक देश वन पाहत 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 ऋषी मुनी यांचं दर्शन घेऊन त्यांच्या आश्रमाला भेट देत देत ते शैव, पाशुपत, सौर, वैष्णव हे प्रदेश पाहत पाहत 2 वर्षात मेरू पर्वतावर आले आणि मेरू पर्वतावर पोहोचले. तिथून त्यानंतर 1 वर्षाने ते हिमालयापर्यंत पोहोचले. असा त्यांचा जवळपास 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी हा मिथिला पोहोचण्यासाठी लागला. मिथिला नगरीस आले तेव्हा तेथे त्यांनी पाहिलं की सगळी प्रजा सुखी आहे, संपन्न आहे, सदाचारी. मिथिला नगरीजवळ आल्यावर द्वारपालाने त्यांना अगोदर अडवलं, चौकशी केली, तुम्ही कोण, कुठून आलात, कशासाठी आलात. शुकाचार्य काहीच न बोलता दारात नुसते उभे होते. त्यावेळी द्वारपाल म्हणाले, हे द्विजा, राजाच्या आदेशान्वये आम्ही तुझी चौकशी करत आहोत. तू तुझं नाव, कुल, शील हे सगळं सांगून या नगरीत कशासाठी आला हे सांगा. इथे येण्याचं प्रयोजन काय. शुक म्हणाले की ज्या कामासाठी मी आलो ते काम माझं होईल असं मला तुमच्या बोलण्यातून दिसतं. मी हे विदेह नगर पाहण्यासाठी आलो, मी राजाला भेटण्यासाठी आलो. त्यावेळेस त्या द्वारपालांनी क्षणभर काहीच उत्तर दिलं नाही. मग यांच्या मनात आलं शुकाचार्य की मी विदेही नगरी पाहण्याचा आलो असताना एवढा मेरू पर्वत, एवढा हिमालय पर्वत पार करून एवढे कष्ट घेऊन मी इथं आलो, पण मला हे द्वारपाल आडेवेडे घेतात, नगरीत प्रवेश देत नाहीत. विदेही राजाच्या नगरीत येऊन विदेही राजाची भेट नाही तर मग काय. आपण आपल्या पित्याच्या सांगण्यावरून आलो. ठीक आहे, द्वारपालांनी सोडलं, त्यांची मर्जी. म्हणून आपण दोष कोणाला देत नाही. शेवटी आपलं प्रारब्ध असे ते मनाची विचार करते. एवढे कष्ट करून मी इथं आलो, पण मला प्रवेश मिळत नाही. तेव्हा हा कुणीतरी महाज्ञानी पुरुष असावा, तो काहीतरी मनाशी चिंतन करतो, मनात पुटपुटतो, असं समजून त्या द्वारपालाने ताबडतोब त्यांची क्षमा मागितली आणि म्हटलं, महाराज, आपण कुणीतरी महाज्ञानी पुरुष दिसता, कदाचित माझी चूक झाली असेल तर मला क्षमा करा. परंतु महाराज, आपलं इच्छित प्राप्त करून घेऊन, आपली माहिती प्राप्त करून घेऊन आम्हाला तुम्हाला कुठे जायला परवानगी देता येते. मी तुम्हाला थांबवलं क्षणभर, त्याबद्दल माझा अपराध झाला असेल तर मला क्षमा करा. त्या शुकाचार्य म्हणाले, यात तुझा दोष नाही, तू परतंत्र आहेस. सेवकाने स्वामी कार्य केलंच पाहिजे. तू मला अटकाव केलास, तुझा दोष मुळीच नाही आणि राजाचाही दोष नाही. कारण राजाने सेवकामार्फत येणाऱ्या जाण्याची चौकशी करायलाच पाहिजे. कोणी चोर असू शकतो, कोणी शत्रू असू शकतो, आणि म्हणून तुम्ही तुमचं कार्य केलं. तेव्हा द्वारपालाने काही प्रश्न विचारले आणि त्या द्वारपालाच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तम रीतीनं उत्तर या
परीक्षितांनी दिली. आणि मग हे योग्य उत्तर ऐकल्यानंतर शुकाचार्यानं सगळ्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित दिली. शुकाचार्याने दिलेले सगळे उत्तर ऐकल्यानंतर त्या द्वारपालाच्या लक्षात आलं की हा ज्ञानी माणूस आहे. आणि असं मानून शुकाचार्यांना त्यांनी रमणीय चौकापर्यंत प्रवेश दिला. त्या रमणीय चौकापर्यंत शुकाचार्य आले. त्या चौकाचं नावच रमणीय चौक होतं. मनाला रमविणारा विषयाचा बाजार असलेला चौक होता, माया बाजार. आता या माया बाजारात येणारे शुकाचार्य जर विचलित झाले तर त्यांना पुढचा प्रवेश मिळाला नसता. पण ते या माया बाजारात मुळीच विचलित झाले नाही, मायामोहात अडकले नाही. असा तो रमणीय चौक. तेथे अनेक वस्तू, अनेक विषय होते. मन मोहून टाकणारे, मनाला रमविणारे विषय तिथं होते. बरं, राग द्वेष क्रोधही होते. वादविवाद करणारे होते तिथं, लोकही वादविवाद करणारे होते. हे सर्व पाहत शुकाचार्य तिथं रमले नाही आणि म्हणून राजमंदिराकडे आले. शुक राजप्रसादाजवळ आल्याबरोबर तेथील द्वारपालाने त्यांना अडवलं. मोक्षाची अपेक्षा करणारे शुक तिथेच उभे राहिले. आणि अडवल्यानंतर काही वेळानंतर अमात्य तिथे आले, ते अडवलेल्या जागेवर. आणि त्यांनी शुकांना नम्रतापूर्वक नमस्कार केला. आता ह्या शुकाचार्याला त्या रमणीय चौकातून प्रवेश मिळताना सगळं या द्वारपालांचं लक्ष होतं. आणि तो रिपोर्ट अमात्यांना मिळाला की हा या माया बाजारात रमलेला मनुष्य नाही. आणि मग अमात्याला निरोप मिळाला. अमात्याच्या लक्षात आले की आता यांना पुढच्या चौकापर्यंत परवानगी द्यायला हरकत नाही. म्हणून राजवाड्याच्या दुसऱ्या चौकात ते घेऊन गेले. ही सगळी त्यांची परीक्षाच होती की वैराग्य वृत्ती आहे का, कारण विधेयी जनकाचं राज्य आहे. आता या पुढच्या चौकात आल्यानंतर तिथं इकडे तरी विषयाचा बाजार होता, नुसता माया बाजार होता. इथं आल्यानंतर पाहतात तर दिव्य मनोहर रमणीय उपवन, सुंदरपैकी बगीचा आहे. त्या उपवनामध्ये शुकाचार्यांचं आदरातिथ्य करण्यात आलं. ठिकाण रमणीय होतं. आणि अमात्यांनी तिथे असणाऱ्या गानशास्त्रात निपुण असणाऱ्या गानसम्राज्ञी, कामशास्त्रात प्रवीण असणाऱ्या वारांगना यांना या शुकाचार्याचं आतिथ्य करण्याची, सेवा करण्याचा आदेश दिला. आणि अमात्य त्या वारांगणांना, त्या गानसम्राज्ञींना आदेश देऊन पुढे निघून गेले. शुक तिथेच थांबले. आता तेथील स्त्रियांनी शुकाचार्याची अतिथी म्हणून अमात्याने सांगितल्याप्रमाणे निवास व्यवस्था केली. त्यांचे विधिवत पूजन केलं. नाना प्रकारच्या अन्नाने त्यांना संतुष्ट केलं. नाना प्रकारच्या कर्मणुकीनं त्या त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण शुकाचार्य जितेंद्रिय होते. त्या ललना सुंदर होत्या, उत्तम गाणाऱ्या होत्या. त्या वारांगणाही उत्तम होत्या. पण जितेंद्रिय शुकाचार्य मात्र तिथं मोहित झाले नाही. आणि त्याही आपल्या कला कुशरीनं शुकाचार्याला मोहित करू शकला नाही. तर त्या स्त्री आणि वर त्या कशा होत्या, मदन विह्वल होते. हो, शुकाला ज्या अंतपुरात नेलं ते अंतपुर रमणीय होतं, तिथलं ते वनही रमणीय होतं. पर शुकही तरुण होती. परंतु त्या रमणीय स्त्रियांना, त्या रमणीय उपवनाला, त्या रमणीय स्थानाला पाहून शुकाचार्य मोहित झाले नाही. तेव्हा त्या स्त्रियांच्या लक्षात आलं की हा जितेंद्रिय मुनी आहे. आणि हे समजल्यावर
त्या शुकाचार्याची निर्विकार रीतीनं सेवा करू लागल्या. त्यांच्या मनात कुठलाही भाव नव्हता. उलट शुकाचार्याच्या मनात त्या स्त्रियाबद्दल मातृभाव होता. शुकाचार्याने क्रोधाला जिंकले होतं. त्यांच्या मनात हर्षभाव होता, मातृभाव होता, वात्सल्य होतं. अशा प्रकारे शुकाचार्य त्या स्त्रियामध्ये रममाण झाले. स्त्रियांचे लक्षात आलं की हा मनुष्य जितेंद्रिय आहे, याने आपल्या इंद्रियाला जिंकलेलं आहे. याच्या विकारावर, याच्या कामवासनेवरती पूर्ण नियंत्रण आहे. याने कामाला जिंकलेलं आहे. हे त्या स्त्रियांच्या लक्षात आलं. सायंकाळची संध्या वगैरे केली शुकाचार्याने. शुकाचार्य त्या ठिकाणी जे ध्यान लावून बसले तर 1-2 तासच त्यांनी फक्त निद्रा घेतली. ती बसल्या बसल्याच. बाकी सारा वेळ त्यांनी आपला ध्यानात घालवला आणि या कसोटीला शुकाचार्य इथे यशस्वी झाले. यानंतर जनक राजाकडे त्यांना प्रवेश होण्या अगोदर दारातूनच सेवकांनी त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं, ह्या आता हे राजमहाल इथून तुम्हाला प्रवेश मिळेल, तुम्ही परवानगी घ्या, आत येऊ का म्हणून आणि जा. सेवकांनी निरोप दिल्यानंतर त्या दारात ते आले. आतून आवाज आला, कोण आहे? बाहेरून तू उत्तर दिलं, मी शुक आहे, आत येऊ काय? मधून उत्तर आलं की तुमच्याजवळ जे काही असेल ते टाकून आत या. शुकाचार्याने जवळचा जो कमंडल होता तो कमंडल बाहेर ठेवला. परत विचारलं, मी आत येऊ का? परत उत्तर तेच आलं, तुमच्याजवळ जे काही आहे ते बाहेर ठेवून या. कृष्णाजींबरोबर होतं, तेही बाहेर ठेवलं. परत विचारलं, आत येऊ का? आताही उत्तर आलं की तुमच्याजवळ जे काही, मी शुक, आत येऊ का? तुमच्याजवळ जे काही आहे ते बाहेर ठेवा, मग आत या. आता शुकाचार्याने बघा कमंडूल ठेवला, कृष्णजीन ठेवलं, आणि आता दंड होता तो दंडही बाहेर ठेवला. आणि परत विचारलं, आत येऊ का? मी. पण हे प्रत्येक वेळ होतं, मी शुक, आत येऊ का? की उत्तर यावं, तुमच्याजवळचं जे आहे ते बाहेर सोडून या. शेवटी विचार केला, मी कमंडलू बाहेर ठेवला, कृष्णाजीन बाहेर ठेवलं, माझ्या हाताचा दंड बाहेर ठेवला, आता माझ्याजवळ काय आहे? फक्त म्हणले अंगात लंगोटी आहे. ती अंगातली लंगोटी सोडली आणि ती बाहेर ठेवली. आणि परत विचारलं की मी शुक, आत येऊ का? परत उत्तर आलं की तुमच्याजवळची वस्तू बाहेर ठेवा आणि आत या. शुकाचार्य विचार करू लागले की आता माझ्याजवळ काय, कुठली वस्तू राहिली आहे? सगळंच संपलं आहे. ज्या काही 4-5 वस्तू होत्या त्या सगळ्यांनी सोडल्यानंतर क्षणभर विचार केल्यानंतर शुकाचार्य लक्षात आलं की हे सगळं जरी मी सोडलं असेल, कमंडूल सोडलं, कृष्णाजीन सोडलं, दंड सोडला, देहाची लंगोटी सोडली, पण मी पण अजून सोडला नाही ना, आणि म्हणून मला आत प्रवेश मिळत नसेल असं त्यांच्या लक्षात आलं. आणि जेव्हा त्यांनी मीपणाचा त्याग केला आणि पुन्हा विचारलं की या देहाला शुक म्हणतात, तर या देहाला आत येण्याची परवानगी आहे का? आणि त्यावेळेस त्या आतून उत्तर आलं की तुम्ही आत येऊ शकता. अशा रीतीनं पूर्ण कसोटीला ते उतरले होते. द्वारपालाने अगोदर त्यांचं परीक्षा घेतली आणि लक्षात आले हा महाज्ञानी. आणि महाज्ञानी म्हणल्यानंतर त्यांना ते ज्ञान पाहून त्यांनी पुढे प्रवेश दिला. मग पुढच्या प्रवेशामध्ये त्या रमणीय चौकात आले, त्या रमणीय बाजारात. त्या रमणीय बाजारामध्ये विषयांचाच बाजार होता. तिथेही त्यांचं विषयाकडे लक्ष गेलं नाही. तिथेही ते उत्तीर्ण होऊन पुढे आले. पुढे आल्यानंतर पुढचा तर सगळा माया बाजारच होता. ललना, वारांगणा, गान सम्राज्ञी या सर्वांच्या मादक नजरेतून ते सुटले, कसोटीला उतरले, ध्यानधारणा करत राहिले. आणि म्हणून ते जेव्हा राजवाड्यामध्ये आले, राजवाड्यामध्ये त्यांनी मीपणाचा त्याग केला. मीपणाचा त्याग केल्यानंतर त्यांना जनक राजाच्या दरबारामध्ये उपस्थित होता आलं. जनक राजापर्यंत पोहोचले. आता जनक राजाकडे पोहोचल्यानंतर जातानाच त्यांनी ज्या अनेक गोष्टी पाहिल्या होत्या की सगळ्या त्या नगरीचं त्यांनी अवलोकन केलं.
तर त्यांच्या लक्षात आलं शम दम सुख दुःख सहन करणारे विचारी लोक होते, स्वधर्माचं आचरण करणारे त्या नगरीमधले लोक होते, द्वारपालापासून सगळे. आणि प्राणीमात्रा तयार करणारे, स्मृती शास्त्राचं स्मरण करणारे, चिंतन करणारे, निषिद्ध कार्याचा त्याग करणारे असे नगरीतले लोक आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. प्रत्येकाचे ते अनुभव घेत होते. त्यांना कुठल्याही प्रकारची त्या लोकांना अभिलाषा नव्हती, उन्माद नाही, गर्व नाही, असंतोष नाही, विषम बुद्धी नाही, त्यांच्या मनामध्ये विषय भोग नाही आणि उत्साही होती सगळी. काम क्रोध लोभ तर त्यांच्याजवळ नव्हताच, असत्य वर्तन पण नव्हतं आणि कोणालाही भय नव्हतं, भयमुक्त होते सगळे. तमोगुण तर हा गुण दिसतच नव्हता. अशा रीतीने या विदेह नगरीचे नागरिक हे विद्वान होते, विधेय अवस्थेतले होते, स्वधर्माचरण करणारे होते, अपेक्षारहित होते, तेजस्वी होते, कीर्तिवान, यशवान आणि ऐश्वर्य संपन्न होते, दुसऱ्याचा उपहास न करणारे होते, आपल्या सामर्थ्यावर न्याय मिळविणारे होते आणि सत्वगुण होते. हे शुकाचार्याच्या लक्षात आलं. बरं, या लोकांना फळाची अपेक्षा नव्हती. फळाची अपेक्षा न ठेवता हे कर्म करणारे होते आणि कर्म करून भगवंताला अर्पण करणारे होते. सगळ्या शास्त्रातील तत्वाप्रमाणे आचरण करणारे होते, परमेश्वराला श्रद्धा होती, सात्विक कर्म करणारे होते आणि शरीरास हितकारक, पथ्यकारक, सात्विक आहार घेणारे लोक असावे होतेच हे त्याच्या लक्षात आलं. उपासक होते त्यांनी. ज्या जीवांनी अंतःकरणात उत्पन्न केले तमोगुण, रजोगुण, सत्वगुण जिंकले होते असे हे पुरुष होते आणि भक्तियोगात निष्णात दिसत होते. चिदानंद स्वरूप प्राप्ती करणारे असे मुमुक्षु या विदेह नगरीत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आणि सगळे हे बुद्धिमान नागरिक आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि अशा रीतीनं हे सगळं पाहत ते तिथे आले. विदेही नगरीतील लोक खरं विधेयीच होते हो. आता या विदेही नगरीमधल्या अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या. या विदेही नगरीमध्ये लोक विधेय आहेत याचं एक सुंदर उदाहरण त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की नगरीत आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं, हे लोक एवढे विधेय कशी. त्यावेळेस तिथे असणाऱ्या एका अमात्याने त्यांना सांगितलं की अहो, आमच्या या राज्यामध्ये एक साधू परीक्षा घ्यायला आली होती. या साधूच्या आश्रमात राजपुत्र गेले होते, आमच्या सावकारचे पुत्र गेले होते. सावकारचे पुत्र गेल्यानंतर यांनी त्याला विचारलं कुठून आले, तर म्हणले मी विदेह जनकाच्या नगरीतून आलेलो आहे. म्हणले कोण आहोत, तर म्हणे मी निर्मोही आहे. निर्मोही कोणाचे पुत्र, तर म्हणले मी निर्मोही, मी तर म्हणले अमोही आहे, माझं नाव अमोही पुत्र आहे. म्हणाले कोणाचा मुलगा आहे तुम्ही, तर मी निर्मोही लक्ष्मीपती सावकाराचा. आता हे साधूला आश्चर्य वाटलं की लक्ष्मीपती सावकार आणि निर्मोही कसा, आणि एवढ्या श्रीमंत माणसाचा हा मुलगा अमोही कसा. पुढे ते म्हणाले की माझी पत्नी जी आहे तिलाही मोह नाही, माया नाही. म्हणून त्या सावकाराने त्या मुलाला सांगितलं की तू माझ्या या आश्रमात काही काळ राहण, खरंच तुझ्या नगरीचं मला अवलोकन करून येऊ दे बरं, विशेषतः तुझंच मला तुझ्या घराचं. आणि म्हणून तो जो साधू आहे तो सावकाराच्या घराचा पत्ता घेऊन अवलोकन करण्यासाठी आला. तर त्या ठिकाणचा रक्षक द्वारपाल त्याच्या लक्षात आले का द्वारपाल देखील विधेय अवस्थेचाच. या साधूने ते त्या द्वारपाला जाऊन सांगितले की अहो, तुमच्या सावकाराचा पुत्र माझ्या कुटीजवळ येऊन त्याला गतप्राण झाला. तर तो रक्षक म्हणतो, तो रखवालदार त्या सावकाराला साधूला म्हणतो, मग त्याची चिंता काय करता हो, अहो बडे आले आणि गेले, उपजे ते नाशे नाशिले ते पुनर्पिदिशे. ज्याचं जेव्हा जन्मतो त्याला मृत्यूच आहेचे, मग कशाला तुम्ही चिंता करता.
हां, तुम्हाला भेटायचं सावकारला तर जा भेटा म्हणले, पण सावकारवर याचा काही परिणाम होणार नाही. असं म्हटल्यानंतर पुढे आल्यानंतर पाहिलं तर त्या ठिकाणी एक ती ज्येष्ठ एक त्या ठिकाणी काम करणारी एक दासी होती. त्या दासीला यांनी हे सांगितलं तर दासी म्हणाली, महाराज, तारुण्य, रूप, जीवन, द्रव्य, ऐश्वर्य, सहवास या गोष्टी अनित्य आहेत. आज्ञेने हे जाणत नाहीत म्हणाले. त्याचं काय, त्याचं आयुष्य संपलं, तो गेला म्हणाले. त्याचा काय तुम्ही एवढा म्हणाले विचार करता. आता ती तसं म्हटल्यानंतर हे गुपचुपच बसले. द्वारपाल जर विदेही, तिथं काम करणारी ती रक्षक, ती दासी विदेही, त्या दोघांना ह्या गेल्याचं दुःखच नाही काही, विदेही अवस्था. म्हणून सावकाराच्या पत्नीला भेटले. सावकाराच्या पत्नीचं भेट झाल्यानंतर तिनं तेच सांगितलं, जन्माला जो जीव आहे त्याला मृत्यू येणारच म्हणाले. हो, तुम्ही कशा म्हणले त्याची काळजी करता? उलट तुमच्यातच माया, मोहन, अहंता, ममता मला दिसते, हे योग्य नाही म्हणाले. साधूच्या मनात विचारायला, अरे बाप रे बाप, कमाले म्हणाले, एकापेक्षा एक शेवटकर एक. आणि तो तरुणाच्या पत्नीकडे गेला, ती पत्नीने असंच उत्तर दिलं. पत्नी म्हणाली, संसारामध्ये कोणताच प्राणी अजन्मान अमर नाहीये, आणि प्रत्येकजण एकमेकाच्या समवेत शरीरासोबत जास्त काळ राहू शकत नाही. मग पती आणि पत्नी कशी राहते? हा वियोग होणारच म्हणाले. जन्म हा संयोग आहे, विवाह हा पती पत्नीचा संयोग आहे, तर मृत्यू हा वियोग आहे. आणि प्रारब्धाच्या सायानं मृत्यू येतच असतो. 2 ओढक्याची होते सागरात भेट, एक लाटत ओढी पुन्हा नाही गाठ. पुन्हा आयुष्यभर गाठ नसती म्हणाले, म्हणून मायामोहात पडायचं नसतं. त्यानंतर मग यानं विचार केला की जर मी या सावकाराला भेटायला गेलो तर सावकार पत्नी विदेही, द्वारपाल विदेही, दासी विदेही, सून विदेही, पत्नी विदेही, काय म्हणले, सावकाराला भेटण्यात काही अर्थच नाही. विदेही नगरीतील सारेच निर्मोहीन विदेही आहेत हे त्याच्या लक्षात आलं. आणि अशा रीतीनं त्या विदेही नगरीबद्दलचं मत या शुकाचार्याचं चांगलं झालं. पुढे त्यांना एक गोष्ट कळली की जनक राजाची विदेही अवस्थेचं दर्शन घडवणारी एक घडलेली कथा त्यांना ऐकव्यात आली की याज्ञवल्क्य ऋषीचं एक जनक नगरीमध्ये ज्ञानसत्र होतं. आणि या ज्ञानसत्र चालू असताना राजा जनक अत्यंत तन्मयतेनं लक्ष देऊन एकाग्रतेनं ते प्रवचन ऐकू लागले. राजे जनक एवढे लक्षपूर्वक ऐकत होते आणि त्यामुळं काय झालं की याज्ञवल्क्याचं लक्ष त्यांच्याकडेच जास्त जात होतं. आता तेथे ऐकणाऱ्या श्रोत्यांना वाटलं की याज्ञवल्क्य मुनी राजाकडे पाहूनच ज्ञानदान करीत आहेत, आपल्याकडे पाहतच नाही. कदाचित राजाकडून यांना काहीतरी मोठी प्राप्ती होणार आहे आणि म्हणून मुनी सारखे त्या राजाकडे पाहून बोलत आहेत. याज्ञवल्क्य मुनी अंतर्ज्ञानी होते. त्यांनी श्रोत्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि एकदम एक मायावी आग सगळीकडे दिसू लागली. आता ज्ञानयज्ञ ऐकणारे श्रोते, प्रवचन ऐकणारे श्रोते, ती ज्ञानकथा सोडून आगीतून आपलं घर वाचवण्यासाठी पळू लागले. आणि ते म्हणू लागले, अहो मी तिला नगरी जळते, पळा पळा पळा, राजा नगरी पेटली आहे, अग्निशामक दल मागवा. पण त्यावेळी राजा शांततेने म्हणाला, मिथिलायाम प्रतिदग्धायाम न मेह दहती किंचनम. जे जळतं ते माझं नाही, माझी नगरी जळत नाही.
आणि हे माझं नाहीच आहे असं म्हणून तो आपला प्रवचन ऐकत बसला. जे जळते ते माझं नाही. किंचित ढळला नाही हो. असा जनक राजा होता. विधी राजा जनक हे सगळं अनुभवलं तरी पण उठला नाही. आणि स्पष्ट वक्ता असणाऱ्या शुकाचार्यांनी जनक राजाची भेट घेतल्यानंतर मनातील शंका त्यांना स्पष्ट विचारल्या. तिथं शुकाचार्याने जनकाची भेट झाल्यानंतर ज्या काही शंका विचारल्या तिथं त्याने भीडभाड ठेवलीच नव्हती. आणि शंका विचारून शुकाचार्याने शंकाचं उत्तम निरसन करून घेतलं आणि नंतर ग्रहस्थाश्रम पाळला. हा सगळा किस्सा त्या ठिकाणच्या अमात्यांनी सावकाराचा सांगितला होता. आणि विधी जनकाच्या याज्ञवल्क्य ऋषीच्या प्रवचनाचा किस्सा सांगितला होता. हे दोन्ही किस्से आमच्या शुकाचार्याने ऐकले. आता शुक आल्याची बातमी त्यांना कळाली राजा जनकाला. राजा जनकाने सुचिरभूत होऊन त्या शुकाचार्यांना आत स्थानापन्न व्हायला लावलं, आसन दिलं बसायला, त्यांची पूजा केली, एक दुभती गाय अर्पण केली. आणि राजा म्हणाला, आपल्यासारख्या निष्प्रह पुरुषाचे आगमन आमच्या राज्यात का झाले? आपले कार्य सांगा. आणि दोघांची चर्चा सुरू झाली. शुकाचार्य म्हणाले, सर्व आश्रमात ग्रहस्थाश्रम उत्तम आहे म्हणून मी विवाह करावा असे माझे पिता व्यासमुनीने सांगितले. परंतु तो विवाह बंधनकारक आणि दुःखमय असल्यामुळे मी पिता वचन मानलं नाही. त्यांनी विवाह बंधनकारक नसून ग्रहस्थाश्रम हा सर्वात उत्तम आश्रम धर्म आहे हे पुन्हा पुन्हा सांगितलं, पण मला ते पटलं नाही. म्हणून माझा संदेह निवारण व्हावं याकरता त्यांनी उपदेश तुमच्याकडनं घ्यावा म्हणून त्यांनी मला या मिथिला नगरीत तुमच्याकडे पाठवले. ते म्हणाले की त्या नगरीचा राजा यज्ञयागात तत्पर असून तो जीवनमुक्त आहे, विधेय आहे. तो निष्कंटक राज्य करत असून माया मोहात बद्ध नाही. तू त्या नगरीला जाऊन ये, त्या नगरीचं अवलोकन कर आणि त्यांच्या विधेय नगरीचं अवलोकन करून मग तुझा हा मोह नाश होईल आणि तू विवाह करशील. आणि विवाहाबद्दल तू त्या जनक राजाचा सल्लाही घे. तो राजा तुझ्या शंकांचं निरसन करील, तुझ्या शंकांचं समाधान करील आणि नंतर तू त्वरित ये. अशी मला माझ्या पित्याची व्यासांची आज्ञा असल्यामुळे महाराज मी आपल्याकडे आलो आहे. आता आपण ग्रहस्थाश्रम धर्माचं आचरण करून मुक्त कसं होतं हे सांगा, मला मार्गदर्शन करा. त्यावेळेस ते म्हणाले, यज्ञयाग, वेदाध्यय, पुराण वाचन, स्वाध्याय, ध्यान, धारणा यापैकी मुक्तीचं साधन कोणतंही त्याचे मला मार्गदर्शन करा. परत हा प्रश्न विचारला शुकाचार्य. मग जनक राजे म्हणाले, तुला मी मोक्षाचं कारण सांग. ऐक. उपनयन झाल्यानंतर गुरुचा अनुग्रह घेऊन सपत्नीक असाल तर उत्तम. ग्रहस्थाश्रम धर्माचा विवाह करून स्वीकार करावा. गुरुकृपा मात्र फार आवश्यक आहे, म्हणून गुरु करा. ग्रहस्थाश्रमामध्ये शुद्ध सत्यवचनी आणि निष्कपट राहावं. होमादी कर्म करावे, पंचकर्म करावा, पंचयज्ञ करावे. शास्त्रशुद्ध साधनांनी गुरूंनी सांगितलेली उपासना करावी, ध्यानधारणा करावी, तपश्चर्या करावी, ज्यामुळे षड्रिपूचा पराजय होतो. वेदविध 48 प्रकारचे संस्कार आहेत. त्यापैकी ग्रहस्थाश्रम करता करता ग्रहस्थाश्रमामध्ये 40 संस्कार आपोआप होतात. आणि या आश्रम धर्माचं पालन त्याकरिता फार महत्त्वाचं आहे.
आश्रमधर्मामध्ये अशा प्रकारचे उत्तम संस्कार माणसावर अप्रत्यक्ष रीतीनं बिंबवले जातात. आणि मग याकरता शास्त्रात 4 आश्रम सांगितले. हे आश्रमधर्म पाळावे. पहिला आश्रम सांगितला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम, चौथा संन्यासाश्रम. साधारणतः 8 ते 21 वय हे ब्रह्मचर्य आश्रमात सांगितले. 8व्या वर्षी उपनयन झाले की गुरुच्या घरी शिक्षणासाठी जावं. तिथे त्या गुरुकुलात उत्तम संस्कार होत असतात. नीती धर्माचं, सदाचाराचं, मूल्याचं शिक्षण घेत असते. तिथं ब्रह्मचर्याचं पालन केलं जातं. सात्विक आहार मिळतो, कंदफळमुळे. आणि नीतीचं, धर्माचं, शिस्तीचं, संयमाचं शिक्षण तिथं मिळतं. सूर्यनमस्कार करून घेतात, दंड बैठका करून घेतात, मैदानी खेळावर भर दिला जातो. आणि अशा रीतीनं जीवन मूल्याचं, नीतीचं, धर्माचं, त्यागाचं शिक्षण केवळ गुरुकुलामध्ये प्राप्त होतं. त्यामुळे निष्णातन आदर्श विद्यार्थी निर्माण होतात. पण आजच्या शिक्षणामध्ये नीतिमूल्य नाही, बलोपासन नाही, ब्रह्मचर्याचा अभाव आहे. त्यामुळे स्वैराचार्य किडका समाज निर्माण होतो. आजच्या शिक्षणामध्ये मादक पदार्थ पिणारे, सिगरेट ओढणारे महाविद्यालयीन विद्यार्थी पाहायला मिळतात. त्यामुळं काय होते, या आजच्या शिक्षणात गुन्हेगारी वाढते. साक्षरा राक्षसा झालेले पाहायला मिळतं. कारण या आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय खावं, काय प्यावं, काय घालावं याचं भान नाही. पण गुरुकुलामध्ये काय खावं, काय घालावं या सगळ्याचं भान होतं. असा हा गुरुकुल. आणि हे गुरुकुल बंद होण्याचं कारण काय, तर हे पाश्चात्य शिक्षण प्रणाली. त्या पाश्चात्य शिक्षण प्रणालीमुळे आमचं गुरुकुल पद्धती बंद झाली. मॅक्स मुलर नावाच्या एका तत्त्वज्ञानाने वेद उपनिषदाचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की या भारतीय तरुणामध्ये एवढे भारतातून येणारे विद्वान अत्यंत बुद्धिजीवी, यांची बुद्धी एवढी तेज का, यांच्यावर एवढे उत्तम, यांच्यामध्ये हे गुण का, यांची वर्तणूक एवढी आदर्श का. तर त्या मॅक्स मुलरनं या सगळ्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं याचं कारण आहे यांचं गुरुकुल पद्धती, यांचे विवेद उपनिषदातलं शिक्षण, ज्यामुळे यांची एवढी बुद्धी तेजस्वी आहे आणि यांचं आचरण उत्तम आहे. म्हणून मग त्यांनी शिक्षणतज्ज्ञ लॉर्ड मेकालेनं या मॅक्स मुलरची जी इच्छा होती त्याची अंमलबजावणी केली. आणि अंमलबजावणी त्यांनी करून गुरुकुल पद्धती बंद केली. गुरुकुल पद्धती बंद करून मॉन्टेसरी सिनियर आणि ज्युनियर केजी सुरू केली. म्हणजे या मॅक्स मुलरनं त्या काळामध्ये आमच्या शास्त्रात हल्ला केला, ज्याचा परिणाम आज आम्ही भोगत आहोत. गुरुकुल बंद झाले, पाश्चात्य शिक्षण सुरू झालं. पाश्चात्य शिक्षणामुळं आमचे वेद, संस्कृती, संध्या, जप, धारणा सगळं आमचं बुडालं. म्हणजे या इंग्रज सरकारनं हे केलेल्या सुधारणा सगळ्या. आणि म्हणून एका कवीनं म्हटले, जेव्हापासून रेल्वे निघाली तेव्हापासून स्नान संध्या बुडाली. ही रेल्वे या इंग्रज सरकारनंच ती सुधारणा केली. जेव्हापासून शेव चिवडा निघाला तेव्हापासून ब्राह्मण धर्म बुडाला. जेव्हापासून गॅस आला तेव्हापासून वैश्वदेव बुडाला. हे सत्य आहे. आणि अशा रीतीनं आज पाश्चात्य शिक्षण, कॉन्व्हेंट एज्युकेशन, त्यामुळे गुरुकुल बंद झाले. इंग्रजाचा हेतू सफल झाला. आज आमच्या तरुण पिढीला अध्यात्माचं अजिबात ज्ञान नाही. त्याचं कारण हेच. साधारणतः पुढचा जो हे आहे तो गृहस्थाश्रम, म्हणजे 21 वर्षापर्यंत हा ब्रह्मचर्य आश्रम आणि नंतरचा 21 ते 55 हा गृहस्थाश्रम. या गृहस्थाश्रमाला फार महत्त्व दिलं आहे देवी भागवतामध्ये. विवाह करून गृहस्थाश्रमात पदार्पण करणं आणि सगळ्या आश्रमामध्ये गृहस्थाश्रम हा सर्वात श्रेष्ठ मानला गेला. इथे
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कुटुंब प्रमुखामध्ये सदाचार नित्यकर्म त्याला पार पाडावं लागतं. समाजाचं ऋण, अतिथी सेवा करावी लागते. मुलांचे शिक्षण, विवाह करावे लागते. प्रपंच नेटका करावा लागतो. नेटक्या प्रपंचानंतर मग उत्तम परमार्थ होत असतो. त्याच्याकरता त्याला पंचयज्ञ करावे लागतात. ब्रह्मयज्ञ आहे, देवयज्ञ आहे, पितृयज्ञ आहे, भूतयज्ञ आहे, अतिथी यज्ञ आहे. हे पंचयज्ञ त्याला पूर्ण करावे लागतात. आणि नंतर तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो. गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थाने रोज स्नान, संध्या, पूजा, नैमित्तिक कर्म, सत्संग, नामस्मरण हे सगळं सचोटीने प्रामाणिकपणे करावं. उद्योगधंदाही प्रामाणिकपणे करावा. दानधर्म करावा, शेजारपाजारांना मदत करावं, रंजल्या गंजल्याची सेवा करावी. अशा प्रकारचं गृहस्थाश्रमाचे हे सगळे हेतून उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या प्रपंचात गृहस्थाश्रमामध्ये यशस्वी होणं महत्त्वाचं. जो यात यशस्वी होतो त्याचा परमार्थही उत्तम होतो, लक्षात ठेवा. पण आजच्या गृहस्थाश्रमामध्ये काळानुरूप बदल पुष्कळ झालेला आहे. पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा परिणाम म्हणून पंचयज्ञ कोणी करत नाही, ते घरोघरी होत नाहीत आणि पूर्वीसारखे अतिथी येत नाहीत. जीवनशैलीमध्ये खूप बदल झालेला आहे आणि म्हणून गृहस्थाश्रमा या पद्धतीतच खूप बदल झाले आहे. औद्योगिकरणामुळं, ग्लोबलायझेशनमुळं संपूर्ण जीवनशैली बदलली. आता आजकाल स्त्रिया नोकरी करण्यात, आजकाल करिअरला जास्त महत्त्व दिलं जातं आहे. यंत्रयुग आहे, ताणतणावाचं युग आहे. सगळे निगेटिव्ह विचार लोकांच्या मनात आहेत, पॉझिटिव्ह विचार कमी झालेले आहेत. त्यामुळं समाजामध्ये पटकन नैराश्य येतं आहे. अशा प्रकारे हा सध्याचा गृहस्थाश्रम चालू आहे. पण या गृहस्थाश्रमातून आम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे की उत्तम आचार विचार करून चांगला प्रपंच करावा आणि परमार्थ पूर्ण करावा. गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम आहे की 55 ते 75 वर्षे वनात प्रस्थान. पूर्वी राजे, कुटुंब प्रमुख हे आपली जबाबदारी आपल्या मुलावर टाकून साधण्यासाठी वनात जात, पर्वतावर जात, तपश्चर्या करत मुक्त होत. पण हा वानप्रस्थाश्रम आता मात्र या बदललेला आहे. आता वनच राहिले नाही, त्यामुळे हा वानप्रस्थाश्रमात बदलला. तर वानप्रस्थाश्रमामध्ये वनात जाण्याची गरज नाही. घरी बसूनच तुम्हाला नामस्मरण, ध्यानधारणा करून परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते. हा वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रमाला, गृहस्थाश्रमाला जोडणारा दुवा आहे. तर अशा रीतीनं तुम्ही वनात न जाता घरात राहून साधना करा. देहानं प्रपंचात राहा, पण मनानं परमेश्वराजवळ राहा. अशा रीतीनं हा आपला वानप्रस्थाश्रम व्हावून तिथून मग संन्यासाश्रम. संन्यासाश्रमामध्ये देखील वय 75 ते 100च्या आसपास हा संन्यासाश्रम असतो. म्हणजे संन्यासाश्रम म्हणजे मोक्षासाठी सर्वस्वाचा त्याग करणं, सर्वसंग परित्याग करणं, ममत्व विसरून वनात भगवंताचं नामस्मरण करणं आणि भगवंताचं नाम घेऊन शेवटचा दिवस गोड करणं. अशा रीतीनं या सर्व आश्रमाची माहिती देऊन शुकाचार्यांनी त्यांना गृहस्थाश्रम सर्वात श्रेष्ठ कसा हे पटवून दिले. राजा जनकाचं हे सगळं तत्त्वज्ञान त्यांनी ऐकलं. मग शुकाचार्य म्हणाले राजाला की जर माणसाला ज्ञान मिळालं आणि ज्ञान मिळाल्यानंतर अनुभवामुळे वैराग्य उत्पन्न झाला असता, त्यानं घरात राहावं का वनात जावं? घरात राहून तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घेता होतो का वनातच जावं लागेल? जनक राजे म्हणाले मानवानं वनात राहणं काय आणि घरात राहणं काय? कुठे राहू? त्याचं अंतःकरण परिपक्व झालेलं पाहिजे. त्याला त्याच्या इंद्रियाचा निग्रह करता आला पाहिजे. ज्याचा अंतःकरण परिपक्व आहे, ज्याला इंद्रियाचा निग्रह करता येतो, मग तो कोठे घरात राहो अथवा वनात राहो, त्याला मुक्ती मिळू शकते. पण घरात राहून जर तुमच्यात जर विकार उत्पन्न होणार नाहीत,
जर तुमचं अंतःकरण परिपक्व होत असेल तर वनात जाण्याची काय गरज आहे? पण एखाद वेळेस वनात गेलेल्या साधूची, संन्यासाची जर समजा वनामध्ये त्याच्या मनात जर विकार उत्पन्न होत असतील तर त्याचा अर्थ त्याचा अंतःकरण परिपक्व झालेलं नाही. त्याला इंद्रियावर कंट्रोल करता येत नाही, इंद्रियावर निग्रह करता येत नाही. मग ज्याचं अंतःकरण परिपक्व नाही असा एखादा संन्यासी देखील मग भ्रष्ट होऊ शकतो. जड भारताचं अंतःकरण जे येते पूर्ण परिपक्व न झाल्यामुळे त्याला ते हरणाचा लळा लागला आणि मग परत देह हरणाचा मिळाला. एखादा साधू जरी त्याचा अंतःकरण परिपक्व नसेल, तो जर वनात गेल्यानंतर आपण मागे दृष्टांत पाहिलं की त्याची ती एका साधूची लंगोटी उंदरानं कुरतडली, मग ते उंदरासाठी त्यांनी मांजर पाळली आणि मांजरीसाठी दुधासाठी गाय पाळली, गाईसाठी मग बाई ठेवली आणि त्या बाईनं संसार सुरू झाला. उपयोग काय? मनाचं संयमन फार महत्त्वाचं आहे असं सांगितलं जनक राजाला. मग तुम्ही घरात राहा, राज्यात राहा, कुठे राहा, अंतःकरण परिपक्व पाहिजे, इंद्रियाचा निग्रह करता आला पाहिजे, तरच विधी अवस्था प्राप्त होत होती, तरच वैराग्य अवस्था प्राप्त होत होती. ज्याला मनाचं संयमन जमलं तो श्रेष्ठ. तुमच्या आमच्या सुखदुःखाला मन हेच कारणीभूत आहे. मन निर्मळ झालं की संपलं. शुकाचार्य देह, जीवात्मा, इंद्रिय ही बंध मोक्षाचे कारण आहे. कारण मन हेच जे ते बंधनात अडकवतं, मन हेच मोक्षाला कारणीभूत असतं. खरं तर सगळे जीव ब्रह्मच आहेत. अज्ञानी लोक इथं भेदबुद्धीचं कारण करतात. खरे जे ज्ञानी लोक आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे. परंतु हे मन हे असं आहे की तुम्ही देह आहात, तुम्ही जीव आहात असं मानून तुम्हाला त्या विषयाकडे वळवतं. पण जेव्हा तुमच्या मनाची धारणा जेव्हा होते की मी देह नाही, ईश्वरी अंश आहे, तेव्हा आपण समजावून की आमचं अंतःकरण पवित्र झालं आणि त्यावेळेस मग तुम्हाला तुमच्या इंद्रियाचा निग्रह करता येतो. पण अज्ञानानं लोक स्वतःला देही मानतात आणि अशा प्रकारे फसतात. शुकाचार्य म्हणाले, महाराज फार सडेतोड प्रमाणात प्रश्न विचारले शुकाचार्याने. महाराज, मायेत गुरफटलेला पुरुष निष्प्रह कसा? जोपर्यंत मन मोहरहित होत नाही तोपर्यंत तो पुरुष मुक्त कसा? संपत्तीची लालसा, राज्याची लालसा, युद्धामध्ये विजय व्हावी ही लालसा, या जर तुमच्या ठिकाणच्या नष्ट नाही झाल्या तो राजा मुक्त कसा होईल? म्हणजे ह्या राजाला संपत्तीची लालसा असते, राजाला युद्धात विजय मिळावा ही लालसा असते. याचा अर्थ राजा मायेत गुरफटलेले, मग त्याला निष्फळ कसा मानायचा? आणि असा मनुष्य विधेयी कसा ना असा मनुष्य मुक्त कसा होईल? कारण हे नष्ट झाल्याशिवाय तो मुक्त कसा होईल? कारण माणसाचं मन जर ग्रहामध्ये, भार्यामध्ये, राज्यामध्ये, संपत्तीत जर असेल तर तो मनुष्य मुक्त कसा होईल? आणि म्हणून त्यांनी त्याला विचारलं, राजेसाहेब तुम्ही कसे मुक्त व्हाल? त्यावेळेस जनक राजा म्हणाले, शुका, माझा ग्रह, माझी भार्या, माझं राज्य, माझी संपत्ती या गोष्टीमध्ये माझं मनच नाही.
मी एकाकी राहून पुण्यसंचय करावा असं मला कधी कधी वाटतं. मला या कोणत्याच गोष्टीची आसक्ती नाही हो. मी जरी घरात राहत असलो, राज्यात राहत असलो, माझ्यावर माझ्या भार्या असल्या, माझी संपत्ती असली, माझं राज्य असलं, तरी हे सगळं माझं आहे ही माझी भावनाच नाही. सारी जनक नगरी जेव्हा जळत होती तेव्हा सगळे ऋषीमुनी तिला आपापलं सामान वाचवण्यासाठी गेले, परंतु माझी असा भावना होती की माझी नगरीच नाही, माझं घरच नाही. आता हे सगळं माझं आणि याबद्दलची आसक्ती म्हणजे द्वैत भाव, आणि मी या द्वैताचा त्याग केलेला आहे. मी कोणत्याच उपाधीचा स्वीकार केलेला नाही आणि म्हणून मी शांत राहतो. माझी वृत्ती त्यामुळे विरक्त झालेली आहे. आणि अशा रीतीनं हे ग्रह, भार्या, वित्त याचा माझा काहीच संबंध नाही. शुकाचार्य म्हणाले, राजा तुम्ही सांगता हे माझ्या मनाला पटत नाही. हे सगळं ऐश्वर वैभव पाहून मला असं वाटतं की तुमचं हे ढोंग तर नाही ना. मला सांगा, तुम्हाला कधीतरी शत्रूबद्दल, धनाबद्दल, सैन्याबद्दल कधीतरी चिंता राज्याबद्दल वाटली असेल ना. मग तुम्ही याबाबत निश्चिंत नाही म्हणल्यानंतर तुम्ही विधेयी कशी? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जनक राजे म्हणाले, तू मला हे माझं ढोंगीपण म्हण, माझ्या विधेयपणाची चेष्टा कर, मला त्याचा काही फरक नाही. कारण मी देह नाही, मी आत्मा नाही. विधेयपणा हे देहाचं लक्षण नाही. देहाला ढोंगी म्हणशील, पण मी देह नाहीच ना. आणि म्हणून माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. तू सत्य बोलत आहेस. एकच लक्षात ठेव म्हणले, मी देहाने हे सगळं करतो, राज्याचा कारभार चालवतो, संसारामध्ये कार्य करतो, जे काही माझ्या वाट्याला येईल ते, पिता म्हणून, पती म्हणून जे काही करेल ते सगळं मी करतो. पण माझ्या मनाशी या कोणत्याही गोष्टीचा संबंध नाही. मी राज्यात, देशात, घरात वावरतो, पण या सगळ्या ठिकाणी मी असून नसल्यासारखं आहे. हे तुला शब्दांत सांगून कळणार नाही, हे फक्त अनुभवानं कळतं. आता माझे श्रेष्ठ असणारे गुरु श्री व्यास महर्षी यांनी तुला ग्रस्ताश्रमाचा स्वीकार कर म्हणून सांगितले असताना तू पित्याचा सहवास डावलून वनात जायची इच्छा करतोस. पण वनात तुझं मन बंधन निर्माण करेल. तू वनात सुखी होणार नाहीस, कारण तू संशयाने पीडित आहेस. आणि तू संशयाने पीडित होऊन वनात गेलास तर तुझ्यावरती त्या वनात जाण्याचा काही तुला फायदा होणार नाही. तू सुखी होणार नाही, कारण तुझ्या मनामध्ये विकल्प आहे. तुझ्यातून माझ्यात हा फरक आहे. तुझ्या मनात विकल्प आहे, मी निर्विकल्प आहे. माझ्या मनात या कोणत्याच गोष्टी येत नाही. मग मी वनात गेलो काय आणि राज्यात राहिलो काय, मी माझं राज्य आहे असं मानतच नाही. माझ्या मनाचा आणि त्या राज्यात संबंध नाही. राज्याचा संबंध देहाचा असेल, पण देह मी नाही. माझ्या देहात वसणारा आत्मा, या आत्म्याचा आणि त्या राज्याचा संबंध नाही. या आत्म्याचा आणि त्या भार्येचा संबंध नाही. या आत्म्याचा आणि त्या राजपुत्राचा संबंध नाही. या आत्म्याचा आणि त्या राजगृहामध्ये असणाऱ्या कोशाचा, संपत्तीचा संबंध नाही. या आत्म्याचा आणि या माझ्या राज्यात राहणाऱ्या प्रजेचा संबंध नाही. आणि मी देहानं, ह्या देहाचा संबंध आहे. मी देहाने हे सगळं करतो, पण मात्र मी मनानं त्यात मुळीच नाही, कारण मी आत्मा आहे. आणि म्हणून तू मला ढोंगी मला नसतील, मला काही त्याचा परिणाम होणार नाही.
कारण मी बद्ध नाही आणि बद्ध नसल्यामुळे मी सुखी आहे. आणि तू शंका कुशंकामुळे तू दुःखी आहेस. माझ्यात शंकाच नाही, विकल्पच नाही. राज्य माझं आहे, राजवाडा माझा आहे, भार्या माझी आहे, हे बंध माझ्यात नाही. कारण मी बंधमुक्त आहे. मी हे माझं काही स्वतःचं मानतच नाही. आणि हीच खरी माझी मुक्तता आहे. अशा प्रकारे जनकाने उत्तम तत्त्वज्ञान त्याला समजावून सांगितलं. आणि ते तत्त्वज्ञान ऐकून बंधमुक्त काय याचं उत्तम ज्ञान शुकाचार्यांना मिळालं. शुकाचार्याने राजाचा निरोप घेतला आणि ते आपल्या पित्याकडे जाण्यास निघाले. आणि ते परत आले. पुत्र परत आल्याचं व्यासांना खूप आनंद झाला. तो वेदशास्त्र संपन्न शुक व्यासाबरोबर आश्रमात राहू लागले. मग पुढे व्यासांनी ठरवलं की मला गृहस्थाश्रम धर्म पाळून मला मुक्त व्हायचं. मग पित्तराची पोवरी नावाची एक सुंदर कन्या होती. तिचा विवाह या शुकाचार्याबरोबर झाला. शुकाचार्याने तिचा स्वीकार केला. नंतर त्या पोवरी हिच्यापासून शुकाचार्याला पहिला मुलगा झाला. त्याचं नाव त्याने कृष्ण ठेवलं. दुसरा झाला त्याचं नाव गौरप्रभू ठेवलं. तिसरा झाला त्याचं नाव भूरी ठेवलं. चौथा झाला त्याचं नाव देवश्रुत ठेवलं. एक कन्या झाली, तिचं नाव कीर्ती ठेवलं. आणि अशा रीतीनं कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करून मुलामुलींचे विवाह करून ही संपूर्ण जबाबदारी आपल्या कुटुंबावर टाकून शुकाचार्य बद्रिकाश्रमी गेले. तिथे नारदाच्या कृपाप्रसादाने त्यांना मुक्ती प्राप्त झाली. आता शुकाचार्य मुक्त झाल्यानंतर व्यासानं खूप दुःख झालं. आणि मग तेव्हा शंकर भगवंत तिथं प्रसन्न आले आणि शंकर भगवंतांनी व्यासांना सांगितलं की तुम्ही दुःख करू नका. अहो, तुझ्या त्या सर्वश्रेष्ठ पुत्राला गती प्राप्त झाली आहे. तुम्ही शोक करू नका. एक मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हाला तुमच्या पुत्राचं स्मरण झालं की तुम्हाला त्याची छायादृष्टीच पडत राहील. अशा रीतीनं शंकर भगवंतानं व्यासांना छायारूप शुकांचा आशीर्वाद दिला आणि शंकर भगवंत गुप्त झाले. अशा प्रकारे ही संपूर्ण कथा जी आहे ते सारस्वत कल्पना आहे. आणि आम्ही भागवत जेव्हा श्रवण करतो त्यावेळेस भागवतातले शुकाचार्य आणि देवी भागवतातले शुकाचार्य या दोन्ही शुकाचार्याच्या चरित्रात खूप फरक आहे. आता हा फरक काय आहे तर आपण पाहिलं. या दोन्ही कथा वेगवेगळ्या कल्पातल्या आहेत म्हणून हा कल्पांत दोष आहे. पद्मकल्पातल्या भागवतातल्या शुकाचार्याचा जन्म एका मृत पोपटाच्या अंड्यातून अमरकथेतून झाला. तिथे कथा ऐकून त्या उडत उडत आलं आणि व्यासपत्नीच्या मुखात गेलं ते पोपटाचं पिल्लू. आणि नंतर 16 वर्षानंतर व्यासपत्नी अरण्यदेवीच्या पोटातून या शुकाचार्याचा जन्म झाला. त्यावेळी त्यांचं वय 16 वर्ष होतं. कारण मायेच्या प्रभावामुळे ते बाहेर निघतच नव्हतं. तिथून ते जंगलात गेले. व्यास त्यांच्या मागे गेले. आता त्या ठिकाणी अशी कथा आहे की काही अप्सरा स्नान करत होत्या. त्यांनी शुकाचार्याला पाहून अंगावर वस्त्र घेतलं नाही, पण व्यासांना पाहून अंगावर वस्त्र घेतले. तेव्हा व्यासांना आश्चर्य वाटलं. पण त्या स्त्रियांनी सांगितले की त्या शुकाचार्य जो तुमचा 16 वर्षाचा मुलगा आहे तो परमब्रह्मयोगी आहे. त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला निष्काम भाव दिसले म्हणून आम्ही अंगावर वस्त्र घेतलं नाही. असे हे विरक्त वैराग्यवृत्तीचे सर्वसंग परित्याग केले शुकाचार्य भागवतातल्या कथेत आम्हाला दिसले. त्याच पुढे त्यांनी 7 दिवसामध्ये परीक्षिताला भागवत सांगितलं, परीक्षिताला मुक्त केलं. असे हे शुकाचार्य ब्रह्मचर्याचं पालन करणारे, सर्वसंग परित्याग करणारे, यांनी संसार केलाच नाही भागवतात. परंतु देवी भागवतातल्या शुकाचार्याने मात्र
ग्रहस्थाश्रम केला. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी कथा आहे ग्रहस्थाश्रमाची, या ग्रहस्थाश्रमाच्या कथेतून आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की हा उपदेश सगळा शुकाचार्य नाही आहे, हा तुमच्या आमच्यासाठी, की ग्रहस्थाश्रमामध्ये राहून कशा रीतीने तुम्हाला मुक्त होता येतं याच्याकरता विधेयजनकाची अनेक उदाहरणं या ठिकाणी दिली. आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्ही देहानं प्रपंचात राहा, प्रपंच उत्तम करा. ज्याचा प्रपंच उत्तम त्याचा परमार्थ उत्तम. म्हणून देहानं प्रपंचात राहा, पण मनानं परमेश्वराजवळ राहा. आणि मन विषयासक्त होऊ देऊ नका, विषय बंधनात अडकू देऊ नका. मन हे परमार्थाकडे लावा. आणि परमार्थाकडे लावताना देहानं सगळं काय तुम्हाला जे काही करायचं ते करा. देहानं जो काय तुम्हाला आनंद उपभोगायचा तो उपभोगा, परंतु त्यात मन राहू देऊ नका. ते देहाची बाजू आहे. मन मात्र ईश्वर चिंतनात ठेवा. मन त्यात विषयात माया मोहात अडकू देऊ नका. त्यात अडकले की ते बंधनात गेलं. आणि त्यामुळं मन सदैव ईश्वर चरणी लावा. हे माझं नाहीच आहे, हा ग्रहस्थाश्रम भगवंताचा आहे, त्याचा तो जाणे, त्याचा तो पाहिजे. असं जर तुम्ही म्हटलं तर त्यातला तुमचा अहंकार नाहीसा होईल, तुमचा मीपणा नाहीसा होईल आणि तुम्ही ईश्वराशी एकरूप व्हाल. अशा प्रकारचं या दुसऱ्या कथेचा कथाभाग या ठिकाणी संपलेला आहे. झालेली कथा श्री जगदंबेच्या चरणी समर्पित. कथेला पूर्णविराम. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब.